अनोळखी मानायचे कसे अंतरात राहून अंतर कसे नाते कोणते जपून कसे हसता हसता सुटी पडे तुझ्या सवे तुझ्या विना नकोसा तरीही हवा का रे दुरावा काका पाय उचला. झाडू मारतेस ना तेव्हा झाडू तुझी जमिनीवर टेकवत जा जरा. हे काय नाही मगाशी झाडू मारताना नव्हतं इथं कोणीतरी टाकलं असेल नाही तर तुम्हीच टाकलं असेल. तरी म्हणलं काहीतरी चुकतंय चुकतंय. अहो 4 दिवस झाले ना तुमची बोलणी खाऊन. पण एक बरं झालं माझ्यावरचा राग वाटून घ्यायला ती 2 माणसं आली तर इथं. नाही हे माझ्याशी वाद घालायची माझं न ऐकायची सवय तुला कुठून लागली माहितीये मला. माहित असणारच कारण हे समजा मी हितच शिकले ना बा. ए शकू शकून आहे किती वेळा सांगितलं मला शकुंतला म्हणायचं. हा तुझा नवरा तरी तुला शकुंतला असं बोलवतो का कधी. तोच काय त्याची आई जवळ मला शकुंतला हाक मारत नाही ना तोपर्यंत होच देत नाही. हा बस कर आता. तू काय माझ्याशी अग्रीमेंट केलं होतस काय या घरात काम करताना तुला शकुंतला हाक मारायची म्हणून. एक लक्षात ठेवायचं नियम पाळतो मी. नियम पाळतो आणि नियम पाळणाऱ्यांनाच या घरात जागा आहे. हा काय काका काय झाले तुम्हाला सकाळी सकाळी मिरची चावून काऊन बोलायले तुम्ही. ऐकलं तुम्हाला साखर देऊ का जिभेवर ठेवाय. ऐकलत का ही अशी अशी माणसं डोक्यावर चढतात. आता या शकुंतलेबरोबर सुद्धा मी अग्रीमेंट करणार आहे. हा हिला सुद्धा नियम पाळावे लागतील की नाही बघ. काय समजते काय या हा काय करते. हा हो थांबा चालत कुठे ऑफिसला. बसा इथे बसा इथे मला बोलायचं तुमच्याशी. बसा बसा. अहो थांबा जरा. काय शकुंतला या दोघांसाठी नाश्ता घेऊन ये बरं. झाडू कोण मारणार. अगं मग मार. हा हे अग्रीमेंट वाचा. मी जयराम खानोलकर पहिल्यापासून नव्हे हो. पान नंबर 3 काढा. वेळे संबंधीची अट लिहिली ती वाचा. रात्री 11 वाजायच्या आत घरी यावं लागेल नाहीतर दरवाजे उघडणार नाही. वाचलीत सही केलीत ना. मग काल उशीर काय झाला. वाचून विसरायला अग्रीमेंट म्हणजे काय शाळेचा अभ्यास वाटला काय तुम्हाला. अहो पण त्यांनी सांगितलं होतं त्यांच्या अण्णांची तब्येत बरी नाहीये म्हणून ते भेटायला विरारला जाणार आहेत असं. अरे पण पत्ता गिरगावचा लिहिलाय त्यांनी. मग मी कसं मानू हे खरं बोलतायत. आम्ही तेव्हा जेव्हा हे कॉन्ट्रॅक्ट बनवलं तेव्हा गिरगावलाच राहत होतो. मी तुम्हाला सांगितलं होतं तसं. अरे सांगितलं म्हणजे काय. आत्ता विरारला राहताना मग विरारचा पत्ता लिहिलात का तुम्ही. उद्या काही गडबड करून घोटाळे करून तुम्ही गायब झालात आम्ही कुठे शोधायचं तुम्हाला. मी आत्ता लिहून देऊ का विरारचा ऍड्रेस. हा मलिका
नाश्ता. हा अरे ते मग लिहा आता, राहू दे, आधी नाश्ता करून घ्या. हे घ्या. तुम्ही खा रे, ह्यांच्याकडे लक्ष नका देऊ. अहो त्यांना वेळ तरी असतो का? किती गोष्टींकडे म्हणून लक्ष देणार ते? दिवसभरात त्यांना कोणी विचारत तरी असेल का की अरे बाबांनो तुम्ही काही खाल्लत का? वेळ नसतो म्हणजे काय? वेळ काढायचा असतो स्वतःसाठी आणि स्वतःच्या माणसांसाठी सुद्धा. एवढं फक्त यांना जमत नाही बस. बर बर, आता शांत राहा, जरा खाऊ देत ना त्यांना. हा घ्या पण. आता लिहितो ऍड्रेस. आता लिहू द्या ना. झालं तुमचं सगळं? हो. लिहा. आणि लँडमार्क नीट लिहा. काय शोधताना मला त्रास नाही झाला पाहिजे. चेक करणार आहे मी जाऊन मग. हा. हा. ठीक आहे. बरं मला अजून एका मुद्द्यावर तुमच्याशी बोलायचं आहे. नंतर बोललं तर चालेल का? नाही खरंच खूप उशीर झालाय आम्हाला. हा नो प्रॉब्लेम. पण लक्षात ठेवा माझ्या शंकांचं निरसन झाल्याशिवाय मी रूम मध्ये जायला देणार नाही. किती वाजता ऑफिस सुटतं तुमचं? 6 सव्वा 6 पर्यंत. 7 वाजता इथं पोहोचायचं. 7 म्हणजे 7. एक मिनिट सुद्धा उशीर झालेला चालणार नाही. काय? हो. झालं ना आता? आदिती, जय, तुम्ही निघा आता आणि संध्याकाळी वेळेवर घरी या. हो पण लक्षात ठेवा 7 म्हणजे 7. हा. डबे घेतलेत का? हो. अहो गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय ग आदिती, काय झालं काल? घरी सगळं ठीक आहे ना? नाही काल खूप घाबरी घुबरी होऊन गेलीस ना म्हणून विचारते. जायचं तर जयलाही होतं. बाबांची तब्येत बरी नाहीये ना त्याच्या, पण सरांनी ऐकूनच घेतलं नाही. किती बोलले बिचाऱ्याला. हिचं बरं ऐकलं. खरंच ग, तो पण खूप टेन्शन मध्ये होता बिचारा. त्याच्या बाबांची तब्येत ठीक नव्हती आणि त्यात अविनाश सरांनी उगाच त्याला धारेवर धरलं. परमेश्वरा, मला ते इतकं प्रचंड वाईट वाटत होतं म्हणून सांगू. वा, कालची कानपिळी चांगलीच कामाला आलेली दिसतीये. बघा बघा सगळे कसे कामाला लागलेत. गेलेत की नाही क्लायंट व्हिजिटला? काय बरोबर आहे ना? मधून मधून असे डोस पाजायलाच पाहिजेत, नाहीतर सगळे ढेपाळतात. मिस्टर अरविंद, पावशर करा. 500 समोसे का काही प्रॉब्लेम?
नाही प्रॉब्लेम काही नाही. आहे ना, मग करा ना. या तर जयराम, काय दिवे लावलेत सबनीसांकडे? अहो त्याला श्वास तर घेऊ द्या. नाही, ते साऊथ इंडियाचं प्रेझेंटेशन करायला सांगितलं त्यांनी. उद्या भेटायला बोलवलं. हा ना, म्हणजे माझा हा क्लायंट गेला. बघा बघा, ते लवकर बघा, आणि जमत नसेल तर लगेच सरांना सांगा. आणि हो, जायच्या आधी कालची कामं पूर्ण करा. आणि हा थांबा, हे या फाईल्स घ्या घ्या. आजच्या आज सरांनी कंप्लीट करायला सांगितलेत. काल तुम्ही लवकर गेलात ना, त्याची भरपाई म्हणून. एवढ्या फाईल्स? पण सरांनी तर असं काहीच सांगितलं नाही. आम्ही सगळे होतो की तिथे. काय ग? मी म्हणतोय ना, मग सरांनीच म्हटलंय असं समजा. जय, तुला काही मदत लागली तर सांग. मी करेन. आधी स्वतःची कामं चोख करा. यू आर लकी जय. नाही म्हणजे मला तसं कधी कोणी मदतीसाठी विचारलं नव्हतं. मला कधी मदतीची गरज वाटली पण नाही म्हणा. इट्स ओके ब्रो. तुला अगदीच जर कामाचा लोड वाटला ना, मला सांग, मी करेन तुला गाईड. अमित, स्वतःचं काम बघशील? बरं होईल. हो बघतो. हे बघा, इथं वाद घालत बसू नका. हे ऑफिस आहे, समजलं? चला काम करा, काम करा, काम करा. थँक्यू. जय, बाबांची तब्येत कशी आहे आता? ठीक आहे तर. कुठे ठेवलेत याने पैसे? जय, फोन सायलेंट वर टाक. टाकतो. हॅलो. अरे मी शोभा वहिनी बोलतेय. हो बोल वहिनी. अरे मी अण्णांचं ना औषध घ्यायलाच निघाले होते, पण तू दिलेली 1000ची नोट काही सापडत नाहीये. म्हणजे तू दिली होतीस ना? वहिनी अगं दिलेत मी पैसे. अण्णांच्या उशिखाली ठेवले होते. बरं बरं, बघते हा बघते. हे जय, तू ते ऍडव्हान्सचं विसरू नकोस हा. आणि इकडची काही काळजी करू नकोस हा. मी आहे ना अण्णांना सांभाळायला. वहिनी अण्णा कसे आहेत? ए काय रे, तुम्ही नवरा बायको दोघी एकच प्रश्न विचारता सारखे सारखे. आधी ती सकाळी हेच विचारत होती. मी इतकं मुलीसारखं सांभाळते अण्णांना, एवढी काळजी घेते, पण तुम्ही आहे ना माझ्यावर विश्वास दाखवताय. दुसरं काही नाही. मला तसं नव्हतं म्हणायचं वहिनी. नाही रे, आता जाऊ देत. आता काय, काल एक छोटीशी चूक काय झाली माझ्याकडून. आता सगळ्यांचे टोमणे ऐकायला लागणार आहे. चालायचंच. बरं ठेवते हा, ठेवते. वहिनी वहिनी, कुठे ठेवले असतील यांनी पैसे? मस्त सामान भरून ठेवले सगळं. मी सांगत होते की सगळं काढून टाका, नको असलेलं तरी.
एवढा पसारा यांचा. शी. अण्णा, अहो जयने दिलेले पैसे कुठे ठेवले तुम्ही? अरे अण्णा मी काय विचारतेय? अण्णा, अहो तुम्ही उत्तर का देत नाही? किती वेळा विचारते मी तुम्हाला. अगं बाई, इथे ठेवली होती होय. सगळं घरभर शोधलं मी. अण्णा, हो औषधांची वेळ झाली तुमच्या. आणते हा. अण्णा, हे घ्या. 2 चमचे घ्यायचेत हा. शोभा, याची एक्सपायरी डेट उलटून गेली. अगं बाई, हो का? बघू. पण असं काही नसतं. असल्या औषधांना काहीच होत नाही. हे ना, या औषधांचा खप वाढावा म्हणून केलेली सगळी नाटकं असतात बाई. अण्णा तुम्ही घ्या औषध, काही होणार नाही तुम्हाला. उगाच तू पैसे बापाला दिलेस. तुझ्या कामी तरी आले असते. चला चला जय, चल काम थोडा वेळ बाजूला ठेव, पिझ्झा गार होतोय. चल. नाही, मला भूक नाही आणि आजच्या आज हे कामही कम्प्लीट करायचं. करशील रे काम कम्प्लीट. एक काम कर ना, जुईला दे थोडं काम करायला. ती मजेत करेल तुझं काम. अरे तिच्याकडे काय बघतोस? मी विचारते तिलाही. आदिती चल ना. नको, थँक्यू सो मच. ऍक्च्युली माझा आज उपास आहे आणि दसऱ्यासाठीच्या स्कीमचं प्रेझेंटेशन सुद्धा सरांना द्यायचंय, सो त्याचीच तयारी करते. काम आम्ही पण करतो आणि पूर्णही करतो वेळेत. चल ना. जय चल ना, पटकन खाऊन घे, मग बस पुन्हा कामाला. नाही, खरंच नको मला. मी हे काम संपवतो, तुम्ही खाऊन घ्या. ठीक आहे, चल मग मी तरी जाते वरती. वर जाऊन तुमच्यासाठी थोडा पिझ्झा बाजूला ठेवते ना, तर हे लोक काही ठेवणार नाही. जय, या पिझ्झा पार्टीतून तर आपण वाचलो, पण संध्याकाळचं काय? पोहोचू का आपण वेळेत? डोंट वरी, माझं काम संपेल 7 पर्यंत. मी पोहोचेन वेळेत. करेन. मी मदत करू का काही? सगळंच कठीण होऊन बसले आणि त्यात आता इतकं ट्रॅफिक लागेल ना की पोहोचणं महा कठीण होईल. जे कुठे राहिलायस तू? कसं पोहोचणार आहोत 7 वाजेपर्यंत? हॅलो जय, अरे किती उशीर? कधी येणार आहेस तू? निघतोय मी, झालंय माझं. एक 10 मिनिटात पोहोचतो. 10 मिनिटात? तू 10 मिनिटात कसा पोहोचणार आहेस जय? टॅक्सीनी येईन ग. टॅक्सी? तू टॅक्सीने येणार आहेस? आणि पैशाचं काय? पैसे आहेत माझ्याकडे. आहेत माझ्याकडे 40-50 रुपये. जय अरे तू चल चल निघतो. हॅलो जय,
गॉड, 6:45 झालेत. जय, लवकर ये. पंधरा मिनिटं उरलीत फक्त. अजून कशी आले नाही ती? कुठे गेली असतील? 12 वाजणी. हा वाक्प्रचार या पुढे घड्याळात 7 वाजणी असा ओळखला जाईल. असं काहीतरी घडणार आहे आज. काही उपयोग नाही फोन करून. फोनवरून फक्त तुम्ही कुठे आहात एवढंच कळतं. फोनवरून अजूनपर्यंत आपण माणसाला खेचून आणू शकलेलो नाही. अशा वेळेला फक्त एकच गोष्ट मला गरजेची वाटते. गब्बर औषध. त्यांना ठोस देण्यासाठी 1 कप औषध घेणं फार गरजेचं आहे. आलोच मी. बाळांनो, या रे लवकर. कुठे अडकलायत? या आज मी तुमची वाट बघणार पण आहे आणि या वाटेत बसून लावणार पण आहे.